त्यांनी कामाच्या बाबतीत कुठल्याही गटाचा माणूस जाऊ दे त्यांनी केव्हा दुजाभाव केला नाही. शशिकांत खोताचं महत्वाचं काम म्हणजे कोरोना काळातील त्यांनी काढलेलं कोविड सेंटर. देऊळ देवळाभोवतीन ब्लॉक्स, ग्रामपंचायत सुशोभीकरण, रस्ते. शशिकांत खोत यांच्या पत्नी पार्थ खोत या विजय होणार. जे आहे ते बोलायच नाही. नुसतं म्हणजे आश्वासने त्यांची काही पकडायची नाही. जे त्यांना केले पाठीमाग आणि इथनं पुढे मी करत कोळी झाली, फुलं दोन झाल्या, गटरी झाली, स्वच्छता, विठ्ठल मंदिर झाले. काय जरा विकास कामात भरपूर आहेत. दादांची स्कीम बसणार. म्हणजे आमच्या गावामध्येच आणि भरपूर लोकांना पेन्शन वगैरे जे आहेत ना ते उपलब्ध करून दिलेलं आहे. येणार 100% निवडून येणार. माझे भाऊजी आजारी असताना व्हेंटिलेटरची गरज होती आणि रात्री 1 वाजता त्यांनी मला अवेलेबल करून जे मला मदत केली ती न विसरण्यासारखी मदत आहे. सध्या आपण उभे आहोत कापशी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वडगाव या गावामध्ये. कागल तालुक्यामधील मुश्रीफ, राजे आणि बाबा गट यांच्या विरुद्ध मंडलिक असं समीकरण असणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे आपण लोकांकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की नेमकं या गावचा विकास झालाय का आणि लोकांच्या मनात नेमकं काय आहे, या गावचा कौल कोणाला हे आपण आज लोकांना जाऊन त्यांना विचारणार. सध्या निवडणूक आहेत, काय वाटतं? निवडणुकीचे वातावरण तरी चालू आहे सध्या तरी. आपल्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा गावामध्ये म्हणण्यापेक्षा भागामध्ये सगळे वारं शशिकांत खोतच आहे. त्यांच्या दृष्टिकोनात वडगावालाच नाही तर जिल्हा परिषद मतदारसंघातील जेवढी गावं येतात त्यांना भरपूर सहकार्य झालेलं आहे साहेबांच्या मार्फत. त्यांनी कामाच्या बाबतीत कुठल्याही गटाचा माणूस जाऊ दे त्यांनी केव्हा दुजाभाव केला नाही. ह्याचं श्रेय त्यांना ह्या निवडणुकीत देणं भाग आहे आणि ते लोकांचं कर्तव्य आहे की त्यांना भरभरून मतदान देऊन निवडून आणायचं हे लोकांचं प्रत्येक कर्तव्य आहे. मला सांगा की 3 गट एकत्र आलेले आहेत. काय वाटतं? आता सध्या तर 3 गट एकत्र आहेत. 3 गटांचं काम बी चांगलं चालू आहे. त्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये तरी सध्या तरी आता मुश्रीफ आणि राजे गट आणि संजय बाबा गट तिकडं पण एकोप्यानं राबत आहेत. अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये तरी वाटते 70-30 किंवा 80-20 अशा पद्धतीनं समीकरण जुळेल असतं आता तरी सध्या वातावरण आहे. निवडणूक आहेत, काय वाटतं? इथं शशिकांत खोत दादाशिवाय पर्याय नाही. कारण का सर्व विकास वडगावचा सर्वांगीण विकास करण्यात मुश्रीफ साहेबांच्या बरोबरीनेच शशिकांत दादांना बी हात आहे. मला सांगा की विकास झालेलाच आहे, याबरोबर आणखीन काय सांगू शकाल शशिकांत यांनी काय केलेले काम? शशिकांत खोताचं महत्वाचं काम म्हणजे कोरोना काळातील त्यांनी काढलेलं कोविड सेंटर. या कोविड सेंटरमुळे कापशी खरंच भागातील माणसांना एवढा लाभ झाला की विचार नको. आणि सगळं फ्री, म्हणजे औषध फ्री, नाश्ता फ्री, सगळं फ्री. आणि असं करून शशिकांत खोतांनी एक जनसामान्यात आपली प्रतिमा उंचावून ठेवलेली आहे. 3 एकत्र गट आहेत, काय जोर लागेल दुसऱ्या गटात असं वाटतंय का? नाही, आता वडगावमध्ये तरी राजेगड तर अग्रेसर आहेच, बाबा गट आणि आमचा मुश्रीफ गट हे 3 गटांना झालं तर 70% तरी मतदान आम्ही घेणारच. आता निवडणूक आहेत, कोणाचं वारायचं गावात शशिकांत दादांचं वार आहे. काय वाटतं? एखादं विकास कामं केलेत का तुमच्या इथे? केलेत भरपूर विकास कामं केलेले. देऊळ देवळाभोवतीन ब्लॉक्स, ग्रामपंचायत सुशोभीकरण, रस्ते. पाण्याचा प्रश्न तुमच्या कापशी खोऱ्यामध्ये मोठा होता, तो सोडवलाय का त्यांनी? सोडवलाय. पाणी कमीच नाही. 3 गट एकत्र आलेले आहेत. निवडणूक काय वाटतं की विरोध कोण होईल, काय कोण? नाही काय विरोध होत नाही, विजय होणार. या निवडणुकीला आलेले आहेत जिल्हा परिषद, काय वाटतं एकंदरीत? आता सरळ लढत आहे. त्यामुळं मुश्रीफ साहेबांच्या मार्फत उभा केलेली शशिकांत खोत यांच्या पत्नी पार्थ खोत या विजय होणार. विकास कामं झालेत तेव्हा गावामध्ये? प्रचंड विकास कामं झालेली आहे. मुश्रीफ साहेबांनी गेल्या 5 वर्षात गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. वडगाव गावाचं रूपच बदलून टाकल्यामुळं गाव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. गावामध्ये आता एकंदरीत बघता बरेचसे गट असायचे पहिला, आता 3 गट एकत्र आलेले आहेत. काय वाटतं त्याच्या माध्यमातून? गट एकत्र म्हणण्यापेक्षा जनता एका बाजूला आहे आता. त्यामुळं असं काय नाही की निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये गृहीत धरून चालत नाही. मुश्रीफ साहेबांच्या मार्फत संजय बाबा, त्यानंतर समर्जित राजे यांच्या मार्फत चांगल्या कामाच्या आशेनं पुन्हा एकदा त्यांना संधी मिळेल. मला आता काय वाटतं? निवडणूक आहेत, कौल कुणाचा चालतो, कुणाला देणार? आता युतीला जास्तीत जास्त असं वाटतंय. युतीला कौल येण्यामागचं कारण काय सांगू शकाल? काही ठिकाणी युती केले कागलचा विकास करण्यासाठी. आपसातले जे तंटे आहेत ते जरा मिटवायचे त्यांच्यातलेच. विकास होत नाही म्हणून त्यांनी हे केलं, युती केली. बऱ्याच निवडणुका बघितल्या असतील, संघर्ष कमी झाला असं वाटतंय का या सगळे एकत्र आल्यामुळे? हा, असं वाटतंय. विकास कामं झालेत का हो तुमच्या या वडगाव गावामध्ये? झाले पण मंदिर झालंय, फुले वगैरे झालेत, रस्ते झालेत. पाण्याचा प्रश्न सुटलाय का तुमच्या वडगाव आणि कापशी? पाण्याचा प्रश्न भेटलेला आहे आता आणि भरपूर आहे गावामध्ये. सध्या आपण लोकांचा कल जाणून घेतले निवडणुकीसंदर्भात. तुमचं काय मत आहे, कोण निवडून? शशिकांत आता 100%. का हो?
तसंच आहे ते, कारण त्यांचं आणि आमचं नातं जे आहे हे अतिशय जवळचं आहे. बर. आणि आमच्यामध्ये काय राष्ट्रवादीमध्ये काही बदल होणार नाही. जे साहेब आदेश देतील ते आम्ही पाळायला तयार आहे. बरं, आता तुम्ही सगळेजण एकत्र आलेला आहात, हा. यातून लीड वाढणार का? वाढणार, जास्तीत जास्त वाढणार. त्याचबरोबर विकास कामं जास्त मोठ्या प्रमाणात होतील असा विश्वास आहे का? हाय की हाय, झालेले पण आहेत बर. आणि इथनं पुढे होणार एकत्र आल्यामुळे हे एकत्र आल्यामुळे आणि आधी पण झालेलीच आहे. कुठेतरी असं वाटतंय का बाबा सगळे जण एकत्र आल्यामुळे निवडणूक वनवे होईल किंवा वन वे होणार. वनवे निवडणूक होय, होय, होय. नाही विषय काही नाही. पण शशिकांत खोत यांचं काम कोरोना काळात चांगलं होतं असं बऱ्याच जणांचं मत होतं. त्याच्याबद्दल काय सांगाल? बऱ्याच जणांचं होतं म्हणजे हायच म्हटल्यानंतर मग तेच बोलायला पाहिजे. बर. जे हाय ते बोलायच लागणार. नुसतं म्हणजे हा. आश्वासनं त्यांची काही पकडची नाही आहेत. हा. जे त्यांना केले पाठीमाग आणि इथनं पुढे बी करत होते. निवडणूक लागल्या, कुणाचं वार आहे तुमच्या गावात? शशिकांत खोत का हो? घड्याळ हे महत्वाचं आहे. हो, कामं केलं काय त्यांनी? कामं भरपूर झालेले. काय काय कामं केलं? पोळी झाली, फुलं 2 झाली आहेत, बर. गटरी झाली, स्वच्छता, हा. विठ्ठल मंदिर झाले, हा. पुढची फुलं 2 झाली आहेत. बर. कार्य चांगलं आहे त्याचं. काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. त्याचबरोबर ते बाबागड, राजेगड आणि मुश्रीगड एकत्र आलाय. मंडली गडाची सीट आहे. तुमचं काय वाटतंय की दादा यावेळी बाजी मारतील का? बाजी मारणार नक्की, येतील विश्वास आहे. पण पुढे आणि 5 वर्ष कामं करतील असं वाटतंय का? वाटते कामं चांगली करते. काय वाटतंय कोण निवडून? काय शशिकांतांचं जरा हे वाटते, फार वाटतंय बरं वाटते. का हो? काय जरा विकास कामात भरपूर आहेत. कामं केलं होतं. होय त्याचबरोबर आता शशिकांत साथ द्यायला बाबागड आणि राजेगड पण एकत्र आलाय. होय, काय मग त्याचा परिणाम म्हणून वाढल असं वाटतंय का? म्हणतात मतदान वाढणार की. वाढणार. वाढणार. काय शशिकांतांनी काय काय विकास कामं केले? मंदिराची पण कामं केली, तर मला एक सांगा, काही वर्षापूर्वी पाण्याचा प्रश्न मोठा होता तुमच्या भागात, ते सोडवलाय का? सोडवलाय. साहेबांनी काय कामं, विकास कामं वगैरे केलं की मिश्र साहेबांनी भरपूर कामं केली. आता मला सांगा की आता ही 3 गड एकत्र आलेले, त्याबरोबर मंडलीगड सुद्धा त्यात पण आहे. ते वाटत नाही का ती जोर लावते असं काय? विकास कामं बघितलं असता काय वाटत नाही. तर आता काय निवडणुका लागल्यात, काय वाटतं? दादांची सीट बसणार की. कामं केल्यात भरपूर हा. आणि स्वभाव पण चांगला आहे. ते कामं घेऊन गेलात तर ते असं सोडतं पाहिजे. नाही करणार की. करतात, शंभर करतात. 100% त्याचबरोबर आता 3 गड एकत्र आलेत, काय वनवे होईल असं वाटतंय काय? होणार, 100% होणार. गावात काय काय साधारण विकास कामं झाली? भरपूर केल्यात कामं गावात. त्यांनी काय काय केलं? रस्त्याचे, गटारींचे असून दे, देवळा मंदिर समोर हा. भरपूर मदत केली आहे वडगाव. वगैरे असं कधी गावात आले तर तुम्हाला भेटतात वगैरे? भेटतात. एक युवा मतदान म्हणून काय वाटतंय की तुमच्या भागामध्ये सध्या कोणाचं वार? आता तरी सध्या शिल्पा शशिकांत खोत यांचं वार आहे. कारण त्यांनी म्हणजे आमच्या भागामध्ये खूप काही कामे केलेत. आता आमच्या गावातमध्येही असं त्यांनी मंदिरे वगैरे खूप केलेत. म्हणजे खूप डेव्हलपमेंट झाले त्यांच्यामुळे. परत असं आहे की पेन्शनचे वगैरे कामे पण त्यांनी भरपूर करतात. म्हणजे आमच्या गावामध्येच त्यांनी भरपूर लोकांना पेन्शन वगैरे जे आहेत ना ते उपलब्ध करून दिलेले आहेत. मला एक सांग की आता तू युवा मतदार आहेस, तर तुझ्या युवकांच्या दृष्टीने काय आणखीन झालं पाहिजे असं? मला असं वाटतंय की आता इथे सध्या तरी जवळपास महाविद्यालयांचे अवेलेबल नाही आहेत. पण ते जर आमच्या भागामध्ये जर केले तर लोकांना म्हणजे मुलांना शिक्षणासाठी सोयी उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर वाचनालय म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तर त्यांनी करतील. त्याची उपलब्धता तर त्यांनी करतीलच. खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे पण त्यांनी अवेलेबल करतीलच, त्याच्यामध्ये काही शंका नाही. ग्रामीण भागात तू बोललीस की स्पर्धा परीक्षांसाठी, त्याचबरोबर व्यवसाय, नोकरी किंवा यासाठी काही योजना वगैरे या ठिकाणी राबवल्यात काय याच्या आधी आणि राबवतील असं वाटतं? हो, इथून पुढे त्यांनी राबवतील. विश्वास? हो, हा विश्वास आहे मला. बरं, काय वाटतं सध्या आता निवडणूक आहेत, कोण निवडून येईल असं वाटतं? शशिकांत खोतांची सीट येणार 100%. 3 गड एकत्र आहेत तालुक्यात तुमच्या गावामध्ये, हा. त्यामधून विकास होईल असं वाटतंय का? विकास होणार 100%. 100%. बरं, आता ही 3 गड एकत्र असल्यामुळे निवडणूक वनवे होईल असं वाटतंय काय? वन वे होणार. काय वाटतं तुमच्या मतानुसार, काय वाटतंय? माझ्या मतानुसार शशिकांत खोत आणि माझ्या पंचायतीमध्ये सोनार ही 100% सीट बसेल असं 100% वाटतंय आम्हाला. काय ह्याच्या मागचं कारण सांगू शकाल? याच्या मागचं कारण म्हणजे मुश्रीफ साहेबांच्याकडून झालेला विकास, शशिकांत यांच्याकडून झालेला विकास, सोनार साहेबांच्याकडून झालेला विकास 100% विश्वास आहे. काय काय गावात विकास कामं काय काय झालं? विकास कामं मंदिरा साईडचे सगळे पूर्ण म्हणजे पडीक जागा हे केली, दुरुस्त केली. परत रस्ता, परत ब्रिज, लाईट, सौर ऊर्जा वगैरे वगैरे सगळे झालेलं आहे. पण 3 गड आता एकत्र झालेले आहेत, काय वाटतंय मोठ्या मताधिक्याने विजय? हा 100% होणार.
मोठ्या मटारीने विजय शंभर टक्के. तर सध्या आता निवडणुकीचं वारच आहे. आता या निवडणुकीसाठी उभे आहे, काय वाटते कोण निवडून येईल या 2 महिन्यात? शिल्पा शशिकांत खोत येणार, 100% निवडून येणार. का त्याच्या मागचं कारण समजतं? कारण शशिकांत खोत यांनी ह्याच्यात काय ते आपलं कोरोना काळात त्यांनी भरपूर म्हणजे साथ दिली, परत भरपूर कामं केल्यात कोरोनाच्या ह्याच्यात. कामं केल्यात बरोबर. होय. तर एक महिला म्हणून काय वाटतंय की शिल्पा शशिकांत खोत या भागाचा विकास पुढे 5 वर्षात करतील? करतील की. विश्वास आहे. होय होय पण शासकीय योजना आहेत महिलांसाठी, त्या तुमच्या या गावापर्यंत पोहोचल्यात? जसं की हो लाडकी पोहोचल्यात बहीण. की लाडकी बहिणीचे ते पोहोचल्यात. बरं, आता निवडणुका लागल्यात, कोण वाटते कुणाला तुमचा कौल आहे, कुणाला निवडून देणार? कुणाच्या बाजूनं कौल आहे? हा, मला आता विद्यमान पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर त्यापूर्वी जिल्हा परिषदला जे काही निवड झाली होती हा. त्या खोत मॅडम, हा. त्या कार्यक्रम या दृष्टिकोनातून मी त्यांच्याकडे बघतोय बर. आणि त्यामुळं अपेक्षा आहे त्यांची ते यावेत अशी. बरं, आता माझे असं म्हणणं आहे की आता बघायला गेलं तर 3 गट मोठे एकत्र आलेले आहे कागल तालुक्यातले. होय होय. काय वाटतंय की याचा परिणाम होऊन त्यांचं मताधिक्य वाढेल काय? मताधिक्य वाढणार ना, हा. अगदी निश्चित वाढणार. पण विकास कामाच्या दृष्टीनं हे एकत्र आलेले आहे, हा, विकास देखील होईल काय? होय. आणि त्यांच्याकडे आहे म्हणजे वंश परंपरेनं जसं एखादं काम करणारी लोक असतात तशा प्रकारे ती सामाजिक कार्यात कायम असणारी माणसं आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा पण आहेत आमच्या आणि त्या होतील पुरा असं वाटतंय. बरं, आता निवडणुका लागलेल्या आहेत तुमच्या वडगाव गावामध्ये, सध्या आता लोकांचा कल जाणून गेलोय आपण. तुमचं काय मत आहे? माझं वैयक्तिक जर बघितलं तर जिल्हा परिषद उमेदवार आपले शशिकांत दादा त्यांच्या पत्नी उभारलेत. हमखास ते विजय झालेलाच आहे, विजय तर होणारच. कारण एक हक्काचा माणूस, आपण जी पाहिजे ती मदत काय करायची असते हे त्यांना अगदी जाणीवपूर्वक माहिती आहे. तर मी एक जिथं जागतो उदाहरण माझ्या वैयक्तिक बाबतीत पडलं तर रात्री 1 वाजता मी त्यांना एक फोन केला होता की वैयक्तिक माझे भाऊजी आजारी असताना व्हेंटिलेटरची गरज होती आणि रात्री 1 वाजता त्यांनी मला अवेलेबल करून जे मला मदत केली ती न विसरण्यासारखी मदत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासारखा हक्काचा माणूस हा दुसरा कोणीच असू शकत नाही अशी 100% गॅरंटी आहे आणि 100% विजयी होणार. कोरोना काळातील घटना? नाही, आता जसली कोरोना काळाच्या नंतर त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे. 2022 साली 2022ला माझ्या भाऊजींचं फुफ्फुस डॅमेज झालं होतं ऍक्सिडेंटली आणि त्यांना 11 महिने ऑक्सिजनवरती ठेवण्याची गरज भासली. आम्ही हॉस्पिटलला ठेवू शकलो नाही, त्यामुळे दादांनी आम्हाला व्हेंटिलेटर अवेलेबल करून दिला त्यांच्या तिथून आणि 11 महिने आम्ही त्यांच्या त्या व्हेंटिलेटरचा हे घेतला, वापर केला आणि 1ही रुपये शुल्क नाही, कधी विचारपूस केली नाही ह्याची की बाबा ह्याचं भाडं किंवा काय असं काही विषय नसताना त्यांनी आपले एक माणुसकीच्या नात्यानं माणुसकी काय असते ही त्या उद्देशाने त्यांनी आम्हाला दाखवून दिली आणि ते आम्ही अनुभवलेले आहे. माणुसकीचं उदाहरण दिलं सर. हो, मला फिरताना असं देखील जाणवलं की कोरोना काळात त्यांचं कामाचा सुद्धा गौरव केला. 100% सर. कारण आपल्या भागामध्ये जर कोरोनाच्या काळात जर बघितला तर एक पेशंटच्या जवळ कोणी घरातले नातेवाईक तर लांबच राहायचे, शेजारपाजे तर जवळ सुद्धा येत नव्हते. अशा काळामध्ये जे एक माणुसकीचा आधार म्हणा किंवा औषध उपचारापेक्षा माणुसकीची जास्त गरज होती त्यावेळी पेशंटना आणि तीच संधी त्यांनी घेतली आणि त्याचा खरोखर त्यांनी पेशंटना एक 20 तासा एक आधार, एक वटवृक्षासारखा आधार त्यांनी पेशंटला दिला आणि बरेचसे पेशंट त्यांच्या कोरोना सेंटरमधून हसत खेळत अगदी उपचार घेऊन घरी निघून आले, अगदी आपल्या माणसामध्ये समावेश झाले. लोकांचा संघर्ष होता, एक काळ होता की सगळे गट एकमेकाच्या विरुद्ध होते, बरोबर. विकास कामं होत नव्हती, परत भांडणं देखील व्हायची. आता ते एकत्र आलेले आहेत, पुढे त्यावर संघर्ष कमी झालाच वाटतं. संघर्ष तर कमी झालाच, पण शशिकांत दादांच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्यांना संघर्ष करण्या इतकी कोणाची ताकद नाही आहे. कारण एवढा तो माणसात मिसळलेला माणूस आणि एक हक्काचा माणूस जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही.